गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. सकाळ सकाळी किती छान असं वातावरण झालेलं आहे, असं ढगाळ आलेलं आहे आणि आभाळ आलंय, पाऊस येऊन गेलाय मस्तपैकी. आणि इथे आपली तुळस, या तुळशीला किती मस्तपैकी अशी काय ते म्हणते तुरा आले ते. तर पावसामुळं भरपूर अशी तुळस वाढते. लय बारकी बारकी झाड होते, पण आता खूप अशी उंची गेलेली आहे तुळस. छान वाटतं असं मस्त सकाळ सकाळी दर्शन घ्यायला तुळशीचं. आणि घराच्या भोवताली अशी खूप मस्तच वेगवेगळी अशी प्रकारची फुलं झाडं आहेत ती. तर दाखवते तुम्हाला आता. पण मला काही नावं येत नाही त्या फुलांची. चला तर मग. तर इथं आपलं मांजर पळतं इकडं तिकडं, त्याच्या मनाचाच कारभार आहे. तर मी जी सांगितलेली ही फुलं कशा कशाची येते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ही फुलं मला काही नाव येत नाही, पण किती छान येते आणि वास ह्याचा भरपूर असा येतो. ही पानं ओळखून तुम्ही सांगू शकता कशा कशाची आहे ती. तर ही मला वाटतंय बडीशेप असणार आहे. ही बडीशेपच आहे. तर हा पिवळा चापा दिसतोय. तर हे जे पानं दाखवते तुम्हाला, ही असली पानं आहे ती. तर ही कशाचं फुल आहे काय माहित नाही, पण खूप छान अशी आहे ती फुलं. वेल पसरलाय फुलांचा. आभाळ आले, असं वातावरण पण खूप छान झाले, पण दिवस थोडासा दिसतोय असं. ही सुपारीचं उंची झाड गेलेलं आहे. ही सुपारी इकडे, ही सुपारीचं झाड आहे. उंचीच्या उंची गेलेलं आहे, त्याला सुपाऱ्या पण आल्या. त्या नारळाच्या झाडासारखंच दिसतं आणि त्याच्या शेजारी नारळाचं झाड आहे. तर हे फुल कशाचं आहे ते सांगू शकता तुम्ही कमेंटमध्ये. किती छान आहे, टवटवीत आणि नाजूक अशा पाकळ्या इथे याला. तर आता दाखवलेल्या फुलासारखंच हे पण फुल आहे, ती पण कलर वेगळा आहे ह्या फुलांचा. मस्त वेगवेगळी फुलं अशी आलेली ती. तर ही दुसरीच फुलं आहे ती. गुलाला सारखा कलर आहे आणि अशी पानं आहे ती. थोडासा दिवस दिसतोय त्याच्यामुळे फोन असा मी वरती नेला. नारळाच्या आडनं काय दिसणं झालंय. ऊन थोडं पडलेलं आहे. ही झेंडूच्या फुलागत आहे ती, बारकी बारकी फुलं आहे ती आणि उंची उंची असं झाड गेलेलं आहे. तर आता ऊन पडले इकडं. आणि ही आपली जास्वंद. जिकडे बघेल तिकडे फुलं लाल भडक आणि केसवाढीसाठी तरी खूपच छान फायदा होतो ह्या फुलांचा. तर आता मार्केटमध्ये फुलं सुद्धा विकायला येते ती वाळलेली फुलं, असं पॅकेटमध्ये पॅक बन असते ती. पण ही ताजी टवटवीत फुलं इथे मस्तच जिकडं बघेल तिकडं. इथे आपली झेंडू खूपच छान असे आलेले आणि ह्या पाकळ्या यायला लागले त्या. इकडं फुलं आले ते मस्तपैकी. तर ऊन बघू शकता तुम्ही किती पडलेलं आहे. आता एवढं पाऊस येऊन गेला तेवढा ऊन पडलं. तर मांजराचं इकडं काय चाललंय दाखवते तुम्हाला. तर आता किचन मध्ये शेवाळ्या पण शिजल्या त्या का बघूया. चला तर मग. तर आता बघते आता किचन मध्ये शेवाळ्या शिजल्या त्या का. बऱ्याच उशीर झालं, मी झाकून ठेवलेल्या होत्या आणि हलका फुलका नाश्ता आता शिजतोय. आता आलाय शिजत. आता बाहेरचं वातावरण खूप छान झालंय. दाखवलं थोडस फुलं वेगवेगळ्या प्रकारची. वाव, मस्त शिजल्या त्या खूप छान आणि फुलल्या त्या पण चांगल्या. एक कांदा चिरून टाकला, कांदा मिरची आणि शेंगदाणा जिऱ्याची फोडणी दिली, थोडासा ओवा टाकला, कोथिंबीर टाकून घेतली आणि चांगल्या आपल्या शेवाळ्या पण आता शिजल्या त्या. हलका फुलका सकाळचा नाश्ता यांच्या पुरताच. ह्यांना खूप अशा शेवाळ्या आवडते त्याच्यामुळं थोड्याशाच केले त्या. आता मुलासने वेगळंच आता करणार. आता दुसरं त्यासने काय आवडेल ते आता करते. चला तर मग बाय, असं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब पण करून घ्या. शेवाळे मी शिजले त्या का बघते तोपर्यंत.